ताई इकडे भाकरी करतायत मस्त, फक्त भाकरी एकदम. इकडे माझ्यासाठी चहा तयार झालाय कारण ताई दादा कोणाच चहा पित नाही. प्रत्येक हा ह्याला काहीतरी भाजी करायची असते. काय पाहिजे? बदाम खायचे? ठीक आहे. आजी आली. अहो केवढा आनंद झालाय तुम्हाला माहित आहे. सकाळी उठून तिकडे लांब गेलता त्या रस्त्यापर्यंत आजीकडे चाललो. मी म्हणलं गावात असलं की दादा पाहिजे, इथून आजीकडे चालवून गेला की तिथपर्यंत. खेळणी बघ काय काय घेतलंय मी तुला. वाव हे काय आहे? हे काय एवढी सगळी खेळणी. हे काय आहे? अगो फ्लेमिंगो. आणि हे काय आहे? हे काय काय? बाबू किती खेळणी आणली तुला. वाव. मी ना ती त्या आल्यावर खेळायला काहीच नसतं म्हणून मी त्याला खेळण्यासारखं सेपरेट बनवून ठेवलं. किती छान. माती चिनी मातीची सेपरेट ठेवलं म्हणजे त्याला आल्यावर खेळायला. हो का? आई ग. वाव. हे पण आहे बाबू. हे पण आहे. हे पण आहे बघ. असं फिरवायचं. सगळ्याला झालं बघ. हे पण कळत आहे बघ. हो का? नाही हे बघ बाबू काय बघ झालं. माझं फिरव का? हे बघ कळत आहे बघ. हे पण चाललं. अहो ते किती खुश झालाय. त्याला काय खेळावं काही नाही झालं. आणि इकडे बघ बाबू. इकडे बघ नाही. हे पण घोडा पण पळत आहे. वाव. हा पण घोडा पळत आहे बघ. त्याला कोणते घ्यावं खूप खुश झालाय. ते वडायसारखं आहे ना ते पाहिजे. नाचायला जायला त्याला समजत नाही काय घ्यावं. सगळं खेळ ते वाचताय ना. गावाली कवाली 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 सगळं पण हग्गी कर गो. जवळ जवळ जाऊन थँक्यू. आणि तो दादाला थँक्यू बोलला. अय गो बघा केवढं खुश झालं. केवढी खेळणी तुझी. केवढी खेळणी आहेत रे बाबू. केवढी खेळणी आहेत. खूप असं करते. खूप आवडले तुला. आम्ही आता ही मकाच्या शेतात आलोय आणि मका काढायचं काम चालू आहे. ती मका काढायला नका त्याच्या हातात देऊ. त्याला नाही कळत. प्राजूला एक आणि तनूला एक. ताई जरा चालू जरा. आम्हाला प्राजूला पण येते काय का नाही. हो मागच्या वेळी ज्वारी काढलेली की. मोडलेली हा मोडलेली. आता मग मका मोड. आता तुमचं काम सोपं होतंय. सगळं होईल एका दिवसात. बर किती हसलं ते बघा. आम्ही दोघे कामाला लागल्यावर इकडं आई सुद्धा तयार झाले ते. आता बसून मोडती किती. आम्ही नाही पण अजून तयार झालो. तात्या तयार व्हायचा ही मका वन झाल्यावर जेवण करायचे अजून भाजी करायची. मग आम्ही काय जेवण केली ती का. मग ते सांग तुम्ही आला तसंच. मग आता भाजी कोण करायचं. मी पण इथं लागून आम्ही सगळे तिथं बसलो. तर झाडाची किती छान सावली आहे ना. आंब्याला हे लागलाय. चौर लागलाय. तोर आलाय.
आंब्याला तवर सुद्धा आलाय. पहिल्या वर्षी आलाय काय? आंब्याला काय आलंय बघ की. होय का? तवर काय लागला की होय. अगोदर होय की अगं वर झालं तर मला वाटलं येते का नाही काय नाही येतोय. छान झाड आहे आणि सावली किती दाट आहे. तवर लय आलाय की अगं प्रत्येक फांदीत निघली ती निघलाय. प्रत्युषची मिट्टी बघा तात्यांकडे जायची. जाऊ दे. आता शेतातली कणस हाताने मोडून खायचा आनंद घ्यायला चालू आहे पुढं. कसं वाटतंय? मोडते तिकडे कुठलं असलं मी इथे काय प्रत्युष तर बघा. आणि ते पण सोलतोय की मग काय. चला घे की अजून. बस का अजून? तुमच्या हातात आहेत की 2-3 बस. अजून घ्यायची असते की. परत येऊ अजून काय होईल मग? उकडायला मग सगळ्यांना झाली असते की. हा? बरं बस घेऊ, झाले. घेऊ अजून. बस झाली चला. चला बाबू घरी गेल्यावर काढू. त्याला सोलून आताच पाहिजे. कच्चं नको देऊ. आता सोलून दिले की ते कच्चं लगेच खाईन. हो बाबू काय खायचं तुला? बाबूच काय मग काय खायचं? आणि त्याला काकाला इथं म्हटलं दसुड्या येतात चल काकाला तर नाही त्याला फक्त फिरायचा आनंद घ्यायचा शेतातनं. ही भाकरी करून आलोय भाजीसाठी. आता पालक घेतोय एकदम फ्रेश पालक आणि किती छान आलाय. मोठा झालाय तरी किती वेळा कट केलाय मी. पण ते मोठा झालेला बिया येतील की त्याला है ना? पण नाही ठेवायचं आपल्याला असंच खुडून सगळं काढून द्यायचा. अच्छा ह्याची सुक्की भाजी सुद्धा छान बनते. देते की डब्याला फोडून. हो बाळ आपलं फिरतंय सगळीकडे. त्याला किती ताई ही तर पूर्ण तुम्ही ही लावले का भाज्या? पाला लावला. अच्छा फुले हे गवतच आहे ना? हा वेलच आहे कसला. किती सुंदर फुल दिसते पण ते. मुळा काढतायत ताई. इथं बीट आहेत. जे मोठं बघून एक हो पुढं आहे मोठं. हे काय छान आहे की. बाजूला एक आपण काय आता इथंच आहे तर फ्रेश घेऊ परत. अजून एक घेऊत नाहीतर बचलं. तर बघा शेतातली फ्रेश बीट घेतलेत. मुळा आहे आणलेली अगदी ताजी भाजी. आता ह्याचीच भाजी करणार आहे. प्रत्युष इकडे खेळतोय. बाबू काय खेळतोय रे? त्याला ते नवीन भांडी आहेत ते किती आवडली आणि खूपच सुंदर आहेत हे लाकडाचे बाउल स्पून. हाताने खायचं ते नाही आता खेळ आहे खाणं नव्हतीच आहे काय झालं बाबू काय करायला लागलंय दिवसातनं मिळते साखर सांडून टाकशील तू. साखर ते घेणं सगळी खाणं सांडून टाकेल. टाका खाऊन. बस आता परत नाही काय जी पोटात दुखू होतो. हो हो बोल आता ती तेवढीच तासभर नाही बाउलमध्ये ठेवा. शिजायला घालायचे काय? हा शिजायला घालायची. 2 चिरून घेतली बस की. टाकले थोडे शेंगदाणे टाकू बस की बस. घरची डाळ आहे मुगाची डाळ टाकली. चांगली काळ शिजवून घ्यायची. हो मस्त पालकाची भाजी तयार झाली. पालकाचा गरगट्टा. दादा जेवायला घेतात. वाढू का दादा? सगळ्यांनी जेवायला या. सगळे म्हणतील हाताने दादा जेवायला गेला. नाहीच काय नाही. इकडं मस्त भाकरी तयार आहेत. आपण आणलेला बीट मुळा शेतातला. प्रत्युष चल प्रत्युषला बटाटा फ्राय केलाय. मकाची कणसं इथं उकडलेत. प्रत्युष पोहते. प्रत्युषला किती घाई झाली खायची बघ. घ्या खावा बापू बस आता गरम आहे बस. देवघरातनं शंका आणलाय प्रत्युषने. कोण वाजवणार आहे? काकांना वाजवता येते बघ. इथं प्रत्युष इथं ये. हो काका वाजवा हो तुम्ही. वाव
चांदू मम्मा लपतो ना, लपतो का मम्मीला गाणी येते मला नाही येत. झोप आपलं तू, मी असं झोप झाली तुला. बघ इकडे बघ ना तू, बघ तर की जा बाबा मग का प्रत्युष लागते नीट झोपा पटकन. आता बघा, आता कोण ताकद आहे, कुणाची ताकद आहे बघू बघू, कुणाची ताकद तशी नाही. बघा जायचा प्रयत्न कर बरं, जायचा प्रयत्न करते. हा ताकद कुणाची आहे, कुणाची मम्मी इथंच आहे, मम्मी इथंच आहे. बघ साखरेचं पोतं, थांब मी साखरेचं पोतं करते. का बघ इकडे बघ की, असं पोतं करू, असं पोतं करू आपण, असं असं वेगळ्या अशी आकड्याची पोतं घ्यायची कुणाला. आम्हाला द्या पोत, आम्हाला द्या. साखरेचं पोतं, साखरेचं पोतं, खाडकीचं पोतं. कशाचं पोतं आहे नेमकं, कशाचं पोतं बरं का, त्याला सवय नाही. चल ये, तुला उंच उंच टाकतो. चल ये, चल. त्याला पण मस्ती पाहिजे. इकडे इकडे हवेत उडतोय काय तू, असं का? खटाला महाखट आहे, आम्ही मरणच इकडे. झोप झाली की ते फ्रेशच आहे गोंधळ घालायला. दुपारी मस्त जेवण झालं, झोप झाली आणि नंतर उठून फ्रेश झालोय आम्ही. प्रत्युष तर खेळायला सुरुवात केली आणि मुलं पण शाळेत आलेत. बाळ काय करतोय तू? आणि इकडं आमचा आज पावभाजीचा बेत चालू आहे मस्त चुलीवर. सगळं इकडं सामान आणून ठेवलंय आम्ही आणि आता बनवायला चालू केलंय. आपल्याला भाजी करते पावभाजी, तुला आवडते ना? मी चूल पेटवली आणि ही भाजी सगळं साहित्य आणलं तर मला म्हणते अरे वा डन. तू कसं करणार? प्रत्युषला खूपच भारी वाटतंय की इथं सगळं आग का लावली, सगळं त्याला सामान आणलंय, चूल पेटवलीये, इकडे छान शिते दादा बसलाय. काय चाललंय का असं चांगलंच वाटतंय त्याला. कुठे गेला रे? खेळू दे त्याला, आता काय नाही, काय बिहा नाही ते काय नाही. हा सगळीकडे पळतोय नुसता. पावभाजीची सगळी तयारी झाली, सगळं कट करून घेतलंय, सगळं आधीच धुवून घेतलंय आम्ही. आणि चला आता भाज्या टाकू. तर एक मिरची घेतली मी छोटी, ते टाकून घेते ढोबळी मिरची पाण्यात. बीट अर्ध घेतले, वाटाणा एक वाटीवर, आणि 2 बटाटे आणि थोडासा फ्लावर. कुठला मसाला टाकते आता? पावभाजी मसाला आपण अर्धी पुडी टाकून घेऊ शिजताना, भाजी शिजताना, आणि नंतर फोडणी टाकू राहिलेला, आणि चवीपुरतं मीठ लावून घेऊन भाजी चांगल्या शिजवून घ्यायच्यात आपल्याला. तीन शिट्ट्या झाल्या, आता कुकर गार व्हायला खाली उतरून ठेवू आपण. कांदा कापून घेतले ताई, नंतर टोमॅटो कट करू आणि नंतर कुकर गार झाला की फोडणी देऊया. ही आपण मिरची ढोबळी ठेवली होती ना फोडणी टाकायसाठी, ती जरा अजून जास्त बारीक करून घेतली. आणि इकडे कांदा टोमॅटो चिरून घेतला. आता फोडणी देऊन घ्यायची आपल्याला, पण कुकर आपला अजून थंड नाही झाला. कढई ठेवली आपण, भाज्या चांगल्या शिजलेत, स्मॅश करून घ्यायचं. आणि बिटामुळे खूप छान कलर आलाय. मग कलर किंवा कलरची मिरची पावडर टाकायची सुद्धा गरज नाही. तेल टाकून घेऊ कढईमध्ये. मसाल्याचं आता जिरं मोहरी टाकून घ्यायची. मोहरी नाही टाकायची, फक्त जिरे टाकायचे. जिरं टाकायचे बस. जिरं तडतडला त्याच्यानंतर
पेस्ट कांदा कांदा चांगला सोनेरी होईपर्यंत परतायचा. जमते खबर तिकडून पण जमते की चांगला जाळ लागलाय पण पटकन होते जाळ लागलं. बघितलं का नुसतं कांदे साल काढत. आता टोमॅटो आणि शिमला मिरची टोमॅटो शिमला मिरची टाकली तर परतायची मेहनत घेतली. जाळ चांगला आहे. आपण अद्रक लसूण पण टाकून घेऊया. आता हे जास्त वेळ परतल्यामुळे ते छान भाजतंय सगळं. पावभाजी मसाला, मिरची पावडर, हळद टाकतोय. आता हे चांगलं मिसळून घेतलंय आणि आपण आता ही भाजी त्यात टाकून घेऊ. एक जीव केलेली शिजवून घेतलेल्या भाज्या ह्याच्यात घालायच्या. मला पाणी लागणार आहे थोडं. बरं झालं तर आणू का मग पाणी? झालं. टाका पाणी अजून. आपल्याला छान शिजवायचं आहे ना. शिजवायचंय आणि पावाबरोबर जरा थोडस पातळ पाहिजे. ह्याने लय घट्ट होतं पण एवढं. हो सध्या तरी बस. सध्या बस कारण आपण अजून 10 मिनिटं तरी शिजवू ना ह्याला. आपण सगळी भाजी तयार केली पण आपली कोथिंबीर अजून शेतात आहे. इकडे आलीच नाही. कोणी आणतंय का बाबा? आणतो का फ्रेश फ्रेश कोथिंबीर मस्त तरी आली. हो बघ की इकडे येईल ना भाजीत आपल्या. प्रत्युषला तेच देणार. घाण घाण खायला देणार. घाण घाण प्रत्युषला खायला देणार. मग तसं करू नको ना बाबू. इकडे पडतंय सोनू पानं. शिरी दादाने आणली फ्रेश कोथिंबीर. कोथिंबीर आणली मस्तपैकी. आता वरण टाकून घेऊ. कणीस भाजायला ठेवलंय. एक छान भाजलंय. खायचंय का तुला? आणि आमची आज चालू आहे आता ताटं वाढून घ्यायची तयारी. पाव भाजलं झालं तू. हा इथंच खायचं का? नंतरच खायचं पाव भाजी. गरम गरम चांगली लागते. आता टाकायचं गरम गरमच चांगलं लागते. भाजतात मस्त. वरती तुपात पाव भाजायचं चाललंय. फक्त वाट बघायची कधी होतंय आणि आपल्याला ताट कधी येतंय. इकडं मकाची कणस चालू आहे. आपली पावभाजी तयार. किती छान दिसते. पाव भाजी मस्त गरम इथं करायचं काम चालू आहे. गरम गरम करायचं आणि इकडे गरम गरम खायचं सुद्धा काम चालू आहे. मस्त झाले. झाले घे बरं आता प्राजी तुला. कसं झालं रे? मस्त झाली. आजच्या ब्लॉगमध्ये पाहिलं आम्ही शेतात आलोय. शेतामध्ये प्रत्युष फिरतोय आणि खूप मजा करतोय आणि खरंच खूप मजा येते इथं. नंतर शेतातल्या भाज्या आपण बघितल्या. ताजी ताजी भाजी काढून आणली. त्याची भाजी बनवली. नंतर आज पावभाजी केली आणि ओल्या मक्याच्या कणसांची खीरसुद्धा बनवली. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.